श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका स्वामींच्या अशा व्हिडिओमध्ये, जी व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलू शकते। येणारे काही दिवस आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवू शकतो। तुम्ही भाग्यवंत ठराल, भाग्यशाली ठराल, आपल्या परमेश्वरासाठी एक चांगले भक्त ठराल। परमेश्वराचा हात हा तुमच्या पाठी पाहिजे असेल तर ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे बघून घ्या, कारण की आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे। आता तुम्ही बघाल, ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी ही व्हिडिओ ही माझ्या आयुष्यासाठी का महत्त्वाची ठरून जाणार आहे। तर तुम्हाला हे लाईन तरी माहित असेल की अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी। तर स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुमचे आयुष्य बदलू शकते। आणि स्वामींनी स्वतःहून सांगितलेल्या गोष्टी त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर नक्की लक्षात घ्या की आपल्या परमेश्वराचं बोलणं काय आहे, आपल्याबद्दल आपला देव काय बोलतो, आपल्याबद्दल आपले स्वामी काय बोलतात, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, आणि नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल, पण ह्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघून घ्या। आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घ्या, कारण आमची व्हिडिओ ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरली जाणार आहे आणि येणारे व्हिडिओ जे तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेवा। तर आता एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। तो महत्त्वाचा मुद्दा पोहोचवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्याला आपली माणुसकी वाढवायची आहे। पण त्याच्याहून महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला आपल्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख पाहिजे नसेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर त्यासाठी एक हा मार्ग मी तुम्हाला सांगतोय, फक्त तो तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या। गेल्या 1 महिन्यापासून मी या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण बऱ्याच लोकांनी या गोष्टींना दुर्लक्ष केलेली आहे, बऱ्याच लोकांनी या गोष्टीला मदत नाही केलेली आहे आणि ही गोष्ट मनाला लागते। आपण एक स्वामी सेवेकरी आहोत, आपण एक स्वामी भक्त आहोत, आपण मनापासून स्वामींना मानतो, मग त्यांना मदत करायला काय आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। आता तुम्हाला मी नीट सांगतो, नक्की मी बोलतोय तरी काय। तर गेल्या बऱ्याच दिवसापासून मी बऱ्याच लोकांना अशी पाहिलेली आहे, मी गावोगाव फिरत असतो आणि तिथे मी अशा लोकांची अशी परिस्थिती पाहिलेली आहे की डोळ्यातून पाणी निघेल, कारण की त्यांची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की आपल्या मनाला लागते। जर त्यांची परिस्थिती तुम्ही पाहिली तर अंगावरती काटा आणि हृदयाचे ठोके चुकतील आणि डोळ्यातून पाणी निघेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की ती रोजगार न मिळाल्यामुळे जी छोटी छोटी चिमुकली पोरं उपाशी झोपतात, त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी निघते। आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी फक्त आपण एकच गोष्ट ठरवली की आपल्याला त्या लोकांना मदत करायची आहे, आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा राशी कमी पडते, माझ्याकडे सुद्धा एवढं पर्याप्त धन नाही की मी त्या लोकांना मदत करीन, त्या लोकांना एका टाइमचं जेवण तरी देईन। आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या मोहिमेला पैसे पाठवून किंवा तुमची मदत पाठवून फार मोठे काम करू शकता, आणि तुमची छोटीशी मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे, ते खरे स्वामी भक्त नाही ठरत, कारण की एक स्वामी भक्त असा असतो ज्याच्या मनात माणुसकी असते। आणि या कलियुगामध्ये ज्या वेळेत कोणीच कोणाचा विचार करत नाही, या कलियुगामध्ये जर तुमच्याकडे माणुसकी असेल तर तुम्ही या आयुष्यामध्ये टिकाल। जर तुम्ही आजच्या वेळेत तुम्ही गरिबांना मदत करताय तर येणारे तुमचे भविष्य चांगले ठरेल, ही गोष्ट मी तुम्हाला कधीपासून समजवतोय, पण बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आपल्याला या मोहिमेला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता। अक्षरशः स्वतःला त्या लोकांच्या ठिकाणी ठेवून बघा, जर आपल्याला एका वेळेचं जेवण नाही मिळालं तर आपल्याला कसं वाटेल। जर मनाला थोडं तरी काही वाटत असेल तर छोटी का होईना पण नक्कीच मदत पुरवा, नक्कीच मदत करा। आणि आम्हाला या मोहिमेसाठी या माणसांनी मदत केलेली आहे आणि त्यांचे मनापासून खूप खूप आभार। ते म्हणजे सचिन चांदोरकर, त्यानंतर नंदन सर, नंदकुमार, अंकुश पवार, चित्रकला लक्ष्मी देवी आणि सोनाली गवली यांनी आपल्याला या गोष्टीला मदत केलेली आहे।
आणि या मोहिमेला मदत केलेली आहे. तर यांचे मनापासून खूप खूप आभार. ह्यांनी जे आज आपल्याला या गोष्टीला मदत केलेली आहे आणि आज ह्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे. आम्ही स्वामींसमोर फक्त एवढेच निवेदन ठेवू की यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे. आणि हे आम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही, कारण की या लोकांनी त्या लोकांना मदत केली ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. मग स्वामी स्वतः या लोकांचा विचार करतील, कारण की त्यामध्ये माणुसकी जपलेली आहे. या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच आपलं नाही, आपली स्वतःची माणसे सुद्धा आपली नाही, त्यावेळेस या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे, परक्या लोकांचा विचार केलेला आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडं तरी काही वाटत असेल तर छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. आणि आपले मनापासून खूप खूप आभार जर तुम्ही या गोष्टीला मदत करत असाल, कारण की त्या लोकांचा सुद्धा एकदा विचार करून बघा, कारण की त्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आपण एक परमेश्वराचे भक्त आणि आपण एक माणूस आहोत, म्हणून त्या लोकांचा विचार नक्कीच करूयात. तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती इतर कोणती शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करून एकदा विचारू शकता. तर आपण एकदा या गोष्टीवरती बोललोय, परत बोललोय, पण नक्कीच ही गोष्ट एकदा मनाला लावून घ्या आणि या गोष्टीबद्दल नक्कीच विचार करून बघा. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे आत्ताच्या वेळेत आपल्याला काय करायचं आहे. तर बऱ्याच स्वामी भक्तांनी असा प्रश्न उचललेला आहे, जो प्रश्न माझ्या मनाला लागलेला आहे. तो प्रश्न म्हणजे स्वामी नक्की आपली साथ देतील का? स्वामी नक्की आपल्या सोबत आहेत का? स्वामी नक्की आपल्या सोबत राहतील का? हा प्रश्न स्वामींनी उचलले, हा प्रश्न स्वामी भक्तांनी उचललेला आहे. आणि आता ह्याचा पुरेपूर उत्तर मी तुम्हाला देतो. स्वामींनी पहिल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे कर्म चांगले, ज्याचे काम चांगले, ज्याचे विचार चांगले, ज्याची माणुसकी चांगली, जो दान धर्म करतो, जो माणूस आपल्या मनात चांगले विचार आणतो, जो दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढतो, त्या माणसासोबत स्वामी हा नेहमी राहतो. त्या माणसासोबत आपले परमेश्वर नेहमी राहतात. फक्त एवढे विश्वास ठेवा की आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला आपल्या भविष्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टी लक्षात नाही घ्यायच्या. म्हणून या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, कारण की या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्त्वाच्या ठरून जाणार आहेत. आणि वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या हृदयात उतरतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात, त्या गोष्टी आपल्या भावनांमध्ये उतरतात. म्हणून एक गोष्ट ही सारखे सारखे ऐकून घ्या, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल पहा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. एकदा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जो विषय निघतो तो म्हणजे आपल्या परमात्माचा. जर आपला आत्मा चांगला असेल, जर आपले विचार चांगले असतील, जर आपले कृत्य चांगले असतील, जर आपले नियमित वागणे चांगले असेल, जर आपल्या तोंडी रोज परमेश्वराचं नाव असेल, तर 100% परमेश्वर आपल्या सोबत राहणार. 100% परमेश्वर आपली साथ देणार. फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपण ज्या आयुष्यामध्ये जगत आहोत, आपण ज्या जीवनामध्ये जगत आहोत, या सगळ्यांचा मोहमाया, हे सगळ्यांचं रचविणे, हे सगळं खेळ जो आपल्या देवाने रचविलेला आहे, आपल्या परमेश्वराने रचविलेला आहे. व कितीही खोटं बोला, लोकांसमोर कितीही काही दाखवा, परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की आपण काय करतोय, आपल्यामध्ये काय आहे. आज तुम्ही त्या लोकांना मदत केली तर ते कोणाला दाखवू नका, पण परमेश्वर स्वतःहून बघतोय की तुम्ही काय करताय. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल काय होतं. कारण की आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे, आपला स्वतः परमेश्वर आपल्याला बघत आहे, आपण काय करतोय, आपण काय करत नाही आहे. आपलं आयुष्य हे आपल्या परमेश्वराच्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही. तर सर्वप्रथम ही गोष्ट दुर्लक्ष करा. लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आजूबाजूचे काय म्हणतील. आपल्याला जे योग्य वाटतोय, आपला परमेश्वर जे योग्य म्हणतोय ती गोष्ट करा. ज्या गोष्टी आपल्याला योग्य असतात, ज्या योग्य गोष्टी घडतात त्या गोष्टी करा. लोकांचा विचार करू नका, कारण की लोकांचा विचार करून आपली लोक पाठी पडलेली आहेत. एवढेच नाही तर आपल्या लोकांनीच आपल्या लोकांचा घात केला आहे. विश्वासघात सुद्धा आपली लोक करतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपली जवळची माणसं जवळची राहिलेली नाही. या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपण आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा, आपले भविष्य चांगले घडतील. या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकताय, पण याच गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायच्या आहेत, कारण की याच गोष्टी तुमचा भविष्य घडवतील आणि तुमचे येणारे भविष्य सुद्धा चांगलेच जाणार. फक्त या गोष्टींवरती विश्वास ठेवा, तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, माणुसकीवरती विश्वास ठेवा, आपल्या देवावरती विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवा. आज तुमचे वाईट दिवस आहेत बाळा, येणारे तुझे दिवस चांगले जातील.
येणारे तुझे दिवस खूप चांगले आहेत, खूप सुंदर आहेत. फक्त आयुष्याला खचून जाऊ नको, आयुष्याला दमू नको. स्वामींचं नाव 2 वेळा मुखात घे आणि श्री स्वामी समर्थ बघ म्हण बघ. प्रत्येक गोष्टीचा तुला पर्याय मिळेल आणि कधीही खचून जाऊ नको बाळा. परमेश्वर हा तुझ्या सोबत आहे, परमेश्वर हा तुझ्या संगतीला आहे. आपला स्वामी समर्थ हा तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देईल. फक्त तू जे स्वामी बोलतात त्या मार्गावरती चालून बघ. त्यानंतर तुझ्या आयुष्यात बराच बदल तुला जाणवेल. त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये बरीच गंमत तुला जाणवेल. फक्त तू त्या गोष्टीला लपून राहिलेला आहेस, तू त्या गोष्टींना अजून सामोरे गेलेला नाही आहेस. त्या गोष्टी तुझ्या समोर येणार आहेत. त्या गोष्टींनंतर तुझ्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. फक्त माणसाने ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या की आपला परमेश्वर आपल्याला बघतोय, आपण काय करतोय, आपण काय नाही करत आहे. त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. परमेश्वराचे नाव मुखी घे. परमेश्वराचे नाव मुखी घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामधली गंमत बघ. आता फक्त एवढेच लक्षात घे, डोळे बंद कर. व्हिडिओ चालू आहे ना, एकदा डोळे बंद कर, लवकर डोळे बंद कर. डोळे बंद केलेस माझ्या सोबत म्हण, श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आला असेल, जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा फोटो आला असेल, आता डोळे खोल आणि यानंतर बघ तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा चित्र आला का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांग. याचा अर्थ स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझ्या प्रत्येक गोष्टीला तुझी साथ देतील. तुझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा हात तुझ्या पाठीशी राहील. बोल श्री स्वामी समर्थ. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो. आम्ही गोरगरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे नाव निलेश निक्कम असे आहे आणि त्यांनी आम्हाला 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे. तर त्यांचे मनापासून आभार. आणि खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता. कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात, नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच तुम्हाला सांगतो की जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका. कारण की तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. आज तुम्ही पैशाने नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका. चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा. कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा. कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो. कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव. आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये.
आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत. कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको. कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही मात करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस. म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस. कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको. कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे.
कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात सुद्धा येते, ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टी तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा, आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले, आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे, आणि त्यानंतर तुला
या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे. कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन
निरोगी जीवन हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच, आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि फक्त 2 मिनिटे ही शेवटची तुमच्यासाठी आहेत. ती 2 मिनिटे शेवटची तुम्ही ऐकून जा, कारण की ही शेवटची 2 मिनिटे तुमच्या आयुष्यातली फारच महत्वाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यातला फारच महत्वाचा कालावधी आहे. तर एकदा डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा, पटकन आपले डोळे बंद करून घ्या. मनातल्या मनात स्वामींचं नाव घ्या आणि आता माझ्या सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.